उजनीचं किंवा चांदीचं फिल्टर आहे. त्या ठिकाणी दर महिन्याला मी तुम्हाला सगळ्याला घेऊन जायचो. तिथं स्वच्छता पाहिजे, पाणी स्वच्छ येतं का पाहिजे. एकदा जरी त्या ठिकाणी गेलेले एक फोटो मला फक्त दाखवा, एकच फोटो दाखवा. आणि विनाकारण माझ्या नावानं बिल फाडायचं की पाणी टंचाई कोणाचं, मी कसं कुठल्या माध्यमातून मी बैठक घेऊ शकतो, कुठल्या अधिकाऱ्यांना, तुम्ही पत्रकारात, तुम्ही सगळेजण सुज्ञ आहेत, मला त्या ठिकाणी पंचायत समितीत बैठक मी कशी घेणार आहे. मला जर माझ्याकडे ते लेवलच नसेल तर मला नावं ठेवतील. सगळे ह्यांनी टीका केली असते, बघा हा मध्ये मध्ये करतो, ह्याला काय आमदारकी नसल्याचं काय वाटत नाही, काय नाही. त्या भावनेपोटी मी त्या ठिकाणी, परंतु 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस माझ्या निदर्शनात आलं त्यावेळेस परत सहभाग घेतला. 75 कोटी रुपयाची आणखीन कमतरता भासली, त्याचा प्रस्तावही पाठवलेला, माहिती घ्या. काल रावसाहेब मनगिरेंनी सगळी माहिती सगळी दिलेली सविस्तर, मला काय त्या खोला जायचं नाही. परंतु सगळा प्रस्ताव पाठवला. पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब यांनी सुद्धा त्यांनी सांगितलंय, फडणवीस साहेबांना सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे, सगळ्या विकासाच्या बाबतीमध्ये. आज मी नम्रपणे सांगतो माझ्या तालुक्यातील शहरातील जनतेला की एवढी मजबूत पाईपलाईन आहे. आज जॅकवेलचं काम झालेलं आहे, पूर्ण आंबाडचं काम झालेलं. आता काय माझं पत्रकार बांधव यांनी ती सगळी क्लिप आणली, त्या जॅकवेलचं दाखवलंय, आंबाडची टाकी दाखवली, 60% पाईपलाईन झालेली दाखवली, युद्ध पातळीचे काम आहे. ह्या निवडणुका झाल्या की स्वतः त्या साईटवरती जाऊन, कारण मला खात्री आहे की तुम्ही आता नगराध्यक्ष तेजस्वीताई यांना तुम्ही सगळी जनता करण्याचं ठरवलंय, गवगवीत असं बहुमत देण्याचंही जनतेने ठरवलंय. मला जनतेचा मूड कळतोय, मला इतका आनंदामध्ये जनता हसऱ्या चेहऱ्याने मला भेटते की भाऊ झालं आता आम्ही झालंय इथनं पुढे चांगला विकास करण्याकरता आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला हवं. ते जनतेचा आशीर्वाद मला मिळालाय, ह्याची चुणूक मला दिसलेली आहे. त्यामुळे ही लोकनियुक्त बॉडी येणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सहभागी होऊन अत्यंत काळजीपूर्वक 5 पट यंत्रणा लावली जाईल. 5 पट प्रत्येक ठिकाणी मशिनरी आणि सगळी यंत्रणा सक्षम असेल, कुठलाही अडथळा येणार नाही. पालकमंत्री स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर 8 दिवसाला 15 दिवसाला एक बैठक होईल. सगळे अधिकारी बोलवले जातील आणि एप्रिल महिन्याच्या आत, एप्रिल एंडच्या आत रोज कमीत कमी 4 कोटी यांच्या छोटं लाईट कमी जास्त, कारण सौर ऊर्जेवर पण आपण केलं, पण काहीतरी प्रॉब्लेम येतात. मी आता 5 कोटीचं त्याचं हे टार्गेट, परंतु मी नेहमी 4 कोटी सांगतो, कमीत कमी 4 कोटी आणि सुरळीतपणा असेल तर 5 कोटी. अशा पद्धतीचं पाणी एप्रिल एंडच्या आत या ठिकाणी येणार. कुठल्याही माता भगिनींना पाण्याच्या बाबतीमध्ये इथून पुढे किमान 20 वर्ष अडचण येणार नाही, ह्याची हमी हा तुमचा लाडका भाऊ, सक्का भाऊ या ठिकाणी राजभाऊराव देतो. कुठल्याही माझ्या माता भगिनीला कुठेही पाण्यासाठी वणवण करावं लागणार नाही, याची दक्षता घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आज नम्रपणे सांगतो की शेतीला पाणी मिळालं पाहिजे, अर्थकारण वाढलं पाहिजे, उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे. आज जी एवढी तरुण मुलं आत्महत्या करतात ही कुणाला शोभनीय गोष्ट नाही. आम्ही निवडणुका लढवतो, 30,000 मतदार आज बार्शी तालुक्याच्या बाहेर आहे. ही भूषणाव गोष्ट बार्शी तालुक्याच्या कुठल्याही पोटऱ्याला नाही आहे. आणि ही जर परिस्थिती बदलायची असेल तर उद्योग व्यवसाय वाढणं गरजेचं आहे. आणि सगळे आशीर्वाद देणार आहेत. तरी देखील मी आणखीन आठवण करून देतो सगळ्या बंधू भगिनींना, मतदार बांधवांना की नगरपालिका, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती जानेवारी सगळ्या निवडणुका संपतात. त्याच्यानंतर 3.5 वर्षांनी लोकसभा आहे, 4 वर्षांनी विधानसभा आहे. आज 1 वर्ष पाहिलं की कुणी बाहेर निघालेलं नाही पद असताना. आणि जर ही परिस्थिती एखाद्या कुठल्या तरी काही कारणास्तव निर्माण झाली तर बार्शी तालुक्याचं न भरून येणारं होतो भविष्याचं नुकसान होणार. मी कुणाला भेडवत नाही, परंतु वास्तव मी या ठिकाणी सांगतोय की असं सरकार जे ती मजबूत कधी नव्हे असं सरकार आहे की आदरणीय केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एनडीएचं सरकार आहे. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, अजितदादा यांचं महायुतीचं सरकार आहे. आणि या ठिकाणी सगळ्या सत्ता एका लेवलमध्ये असणं गरजेचं आहे. कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करू नका, कुणाच्याही माझ्या प्रतिष्ठेचं समजू नका किंवा अस्तित्वाची ही निवडणूक नाहीच. फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्यांच्या, ताणलेल्या शेतकऱ्यांच्या लेकराबाळाच्या तोंडात सोन्याचा घास जावा आणि माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळून त्यांच्या तोंडात सोन्याचा घास जावा, ह्याकरता ही निवडणूक आपण अत्यंत काळजीपूर्वक लढवतोय. आणि सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता या निवडणुकीकडं गांभीर्यानं पाहावं आणि एक अत्यंत तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आशीर्वाद द्यावे, एवढीच माझी सर्व जनतेला नम्रतेची हात जोडून विनंती. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आशीर्वाद देण्याकरता सज्ज झालेले आहेत आणि तुम्ही स्वतः निवडणूक ताब्यात घेतल्याचं चित्र
या ठिकाणी या बार्शी शहरामध्ये बार्शी नगर परिषदेच्या निमित्तानं मला दिसून आलेलं आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी ही सत्ता या ठिकाणी महायुतीची द्या, उर्वरित काम करण्याची जबाबदारी 100% मी प्रामाणिकपणानं पार पाडल असं भगवंत चरणी नतमस्तक होऊन माझ्या जनतेला नम्रपणे विनंती करतो. भाऊ, आपण भगवंत मैदानावरती स्टेडियम बनवलं, तरी देखील विरोधकांचे काही व्हिडिओ आता फिरतायत सोशल मीडियावरती. तिथं पूर्वी 40 ते 50 जणांचा रोजगार होता, तर तो रोजगार बंद पडला आणि तिथं आता जनावरं फिरतायत. अशा प्रकारचं टीका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. काय खुलासा करा? तेच मी म्हणतोय की नेहमी अफवा उठवणं आणि चुकीच्या गोष्टीचा एक प्रपोंडा करणं ही त्यांची ख्याती आहे. आज मी तुम्हाला आत्ता पण मायाबरोबर चालत त्यांना पण मी म्हणलं की ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना त्रास होतोय, माझ्या खरंच मोटरसायकलवरती बसवा, मी सगळं एक नाही कानाकोपरा दाखवतो. भगवंत मैदान करत असताना त्या माझ्या तिथल्या जी काही गाडी वगैरे होते, बेळचे गाडी किंवा काय छोटे मोठे व्यावसायिक, त्या सगळ्यांची सोय केली. उत्तर बाजूला जे शॉपिंग सेंटर बांधलंय फक्त 2-2 लाख रुपये डिपॉझिटमध्ये कायमस्वरूपी कुठलाही त्रास न होणारे त्या माझ्या सहकारी बिचाऱ्या गोरगरिबांना गाडे दिले, कमी भाडं आहे आणि स्वतः लोन त्या ठिकाणी काढून दिल्यात. आणि आणखीनही त्या तरुणाला काय भांडवलाची गरज लागली त्यांना माहित पण नाही मी काय काय केलेलं आहे. तुम्ही एकदा चला, आता पण मला तुम्ही निरोप द्या पत्रकार बांधव, मी मोटरसायकल घेऊन तुम्ही पण चला. सगळ्या उद्योजकाला कसा व्यवसाय तिथं अत्यंत शानदार करून दिला, समोर बसायला पटांगण वगैरे, खुर्च्या बिडच्या, जनतेची पण सोय झाली, एक चौपाटी टाईप तिथं वातावरण निर्माण झाले. तुम्ही तुमच्या सगळेजण येऊन बघा. व्यापारी संकुलाची काही गाडी आपण कॉम्प्लेक्स तयार केले, त्यातून अनेकांना रोजगार करण्यासाठी संधी मिळाली त्या गाड्याच्या माध्यमातून. परंतु विरोधक तरी म्हणतायत की शासनाचा नगरपालिकेचा खर्च विनाकारण केला गेला. ह्याला एक कारण आहे, मी जबाबदारीने बोलतो. अत्यंत हा विषय गंभीर आहे, तुम्ही ह्या विषयाला समजून घ्या. याच पंढरपूरला तुम्ही थोडं बघा, किंवा अकलूजमधली काही परिस्थिती पहा, किंवा बारामतीची, ज्या ठिकाणी मी मगाच म्हणलं तुम्हाला की शेतीला पाणी जर मजबूत मिळालं तर 50,000 एकर जमीन बागायत होती. या साठवण तलाव बांधारे आणि उपसा सिंचन, भविष्यात आणखीन 50,000 एकर जमीन बागायत करण्याचं माझं टार्गेट आहे. आज आपल्या एका दुकानापुढं 2 गिराईक आहे आणि पंढरपूरला 10 आहे. आज आपल्या इथं 2 दुकान आहेत, एका दुकानापुढं 2 गिराईक आहे, तिथं 10 आहे. त्याचं कारण आहे की आपल्या इथं इकरी एक 10-20 हजार रुपये जर नफा मिळत असेल ना, तर त्या ठिकाणी कमीत कमी 2.5 ते 3 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये त्याला नफा मिळतो त्या शेतकऱ्याला. आज आपण माड्यातली परिस्थिती जर पाहिली तर काही कुणाच्या घरात, पत्र्याच्या घरात राहणारा शेतकरी बांधून आज 50 लाखाचा आणि 1 कोटीचा बंगला आहे, त्याच्या दारात फॉर्च्युनर आहे, त्याच्या दारात स्कॉर्पिओ आहे. त्याचं कारण एकमेव आहे की शेतीतलं त्याचं उत्पन्न वाढलंय. आज केळी असेल, द्राक्ष असेल, ऊस असेल, तुमचं उत्पन्न वाढवल्याशिवाय तुमचा शहरात खर्च करण्याचा लोंढा वाढत नसतो. त्याला एकमेव जर कारण असेल तर इंडस्ट्री वाढणं, MIDC मजबूत होणं आणि शेतीला पाणी मुबलक देणं. तर पैसेच नाही तर तुमच्याकडे खर्चणार कोण आणि दुकानं चालणार कशी? आजची परिस्थिती भयावह आहे. 1 वर्ष झालं घाबरून गेलेत. आता सोयाबीन